हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण चणा डाळ किंवा हरभरा डाळ भिजवून घालणार आहोत. त्यासाठी बघा, मी कोबी घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला, चिरून घेतला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि नंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे पण छान असे तडतडून द्यायचे. फोडणी छान दिली की भाजीला टेस्ट पण खूप छान येते. त्यानंतर आपण लसूण बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेचून घातला तरी चालेल. त्यानंतर आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो छान परतून घेणार आहोत. खूप सुंदर लागते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे तो वेगळा केला जात नाही, खाल्ला जातो. आणि हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही येथे हिरवी मिरचीची पेस्टचा पण वापर करू शकता. आणि छान अशी मिरची पण आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर लागते बघा. एकदा अवश्य अशा माझ्या पद्धतीने करून बघा. नेहमी बनवाल आणि कोबी न खाणारे पण आवडीने खातील. आणि एक मी सिक्रेट वस्तू त्यामध्ये टाकणार आहे की त्या कोबीला खूप छान अशी टेस्ट येईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. खूपच टेस्टी असा कोबी न खाणारे पण आवडीने कोबी खातील एवढी सुंदर कोबीची भाजी आपण आज बनवत आहोत मैत्रिणींनो. मिरची छान परतून झाली. त्यानंतर आपण हळद घातली आहे. हिंग घालणार आहोत. हिंगाने खूप छान अशी टेस्ट येते कुठल्या पण पदार्थाला. आणि छान परतून घेणार आहोत आपण, म्हणजे जे हळद आहे त्याचा कच्चेपणा आपण कमी होईल. त्यानंतर आपण जी भिजवून डाळ घेतली होती ती घातली आहे. मी मोठे 4 चमचे घेतली होती. ती आपण भिजत घातली होती मी उठल्या सकाळी. त्यामुळे ती भिजली आहे आणि छान अशी आपण ती परतून घेणार आहोत. त्यानंतर मी कोबी बारीक चिरून घेतला आहे बघा. तो पण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. खूप टेस्टी लागते कोबीची भाजी. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. वेगवेगळ्या पद्धतीने टेस्टी अशा रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालणार आहात. टॉमॅटोने खूप छान प्रत्येक पदार्थाला चव येते. त्यामुळं अवश्य वापरून पहा. तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल. त्याऐवजी तुम्ही येथे लिंबू वापरलं किंवा कोकम टाकलं तरी पण छान लागेल. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्यावर पाणी वरती ओतणार आहोत, म्हणजे ते पाणी छान असं गरम होईल आणि त्याच पाण्याचा आपण नंतर भाजीमध्ये अशा प्रकारे समावेश करणार आहोत बघा. म्हणजे आपला कोबी आहे तो छान असा शिजल्या जाईल. खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशी कोबीची भाजी आपण बनवत आहोत मैत्रिणी. जे की तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. एवढी टेस्टी होते. आणि उकळी आल्यानंतर आपण छान अशी बघा परतून घेणार आहोत कोबी. खूप टेस्टी आणि खूपच अप्रतिम अशी लागते बघा. हरभऱ्याच्या डाळीने त्याची चव अगदी द्विगुणित होते. हे बघा, अशा प्रकारे आपण छान परतून घेणार आहोत. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचे, म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल आणि खूप छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात. कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत बघा. उकळी आल्यानंतर झाकण त्याच्यावरती पण थोडंसं पाणी ठेवलं आहे मी बघा. हे बघा, मध्ये आधी मी हलवली होती कोबीची भाजी, खालीवर केली होती म्हणजे ती शिजेल पटकन. खूप सुंदर आणि अजिबात उग्र लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही करा. हा माझा सिक्रेट मसाला मी यामध्ये टाकणार आहे, जो की मॅगी मसाला. त्याने खूप छान चव येते. अगदी
कोबी न खाणारे पण आवडीने आणि मागून खातील एवढी टेस्टी अशी आपली कोबीची भाजी लागते बघा या मसाल्याने. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे मॅगी मसाला वापरून तुम्ही आणि चणा डाळ घालून कोबीची भाजी बनवून बघा. खूप टेस्टी आणि खूप अप्रतिम अशी चवीची लागते बघा. खूप सुंदर. आणि त्यानंतर आपण छान अशी जी भाजी आहे ती परतून घेतली आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर त्या भाजीमध्ये छान उतरेल. पुन्हा आपण झाकण ठेवलं आहे बघा. अजिबात उग्र लागत नाही भाजी आणि टेस्ट पण खूप छान लागते. झाकण काढलं आहे बघा. पण आता ती भाजी आहे ती पूर्ण कोरडी करून घेणार आहोत. सुक्की बनवणार आहोत भाजी. मोठी गॅसची फ्लेम करून त्यातलं पाणी आहे ते आटवून घेणार आहोत. म्हणजे आपली भाजी आहे ती अप्रतिम अशी चवीची होणार आहे मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर आणि इतका छान वास येत आहे भाजीचा. खरंच तुम्ही अगदी सारखी करावी लागेल तुम्हाला घरामध्ये, एवढी टेस्टी होते. आणि कोबी न खाणारेसुद्धा खातील एवढी टेस्टी लागते बघा. छान अशी आपण परतून घेतो आहे, म्हणजे त्यातलं पाणी आहे ते आपण आटवून घेणार आहोत. अप्रतिम चवीची अशी चणा डाळ आणि मॅगी मसाला वापरून केलेली भाजी, कोबीची भाजी. माझ्याकडे त्यावेळेस कोथिंबीर नव्हती, तुम्ही कोथिंबीर घालून छान परतू शकता. आणि बघा मी बाऊलमध्ये काढत आहे. खूप सुंदर आणि खूप छान टेस्ट लागते बघा. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवून बघा. हे बघा किती सुंदर झाली आहे आणि वास तर एवढा छान येत आहे बघा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात अशा छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.